स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वटपौर्णिमा हा 29 तारखेला सण येत आहे. वटपौर्णिमे दिवशी आपण महिला वर्ग नटून थटून वडाची पूजा करत असतो. विशेषतः महिलांचा हा आवडता सण. आणि या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालावायची आहे आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. कोणत्या रंगाची साडी आपल्याला शुभ फळ देईल? तर वटपौर्णिमा या दिवशी महिलांनी आवर्जून सकाळ सकाळ पूजा करून घ्यावी. काही महिला काय म्हणतात की घरातील सर्व आवरून, काही पुरणाचा स्वयंपाक असेल, सगळं आवरून मग नंतर नट्टापट्टा करून वडाची पूजा करायला जातात. पण विशेषतः महिलांनी सकाळ सकाळ वडाची पूजा करणं हेच योग्य आहे. त्यामुळे उशीर न लावता तुम्ही सकाळी पूजा करायला वडाची जा. आता कोणत्या रंगाची आपल्याला साडी घालायची आहे, कोणता रंग आपल्याला शुभ आहे आणि तो रंग आपल्याला कोणतं फळ देणार आहे, तर हे आपण पाहणार आहोत. हिरवा रंग. आता हिरवा रंग हा सर्वोत्तम रंग आहे. जर आपण कोणत्या देवस्थानावर गेलो किंवा आपल्या कुलदेवीची जर ओटी भरायची असेल तर आपण हिरव्या रंगाचा वापर करतो. हिरव्या रंगाचा खणा नारळाने ओटी भरतो. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण घालतो. त्यामुळे वैवाहिक जीवन हे सुखकर होते. त्यामुळे अवश्य वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी आवर्जून घाला. हो, पण जर साडी घरात अवेलेबल असेल तरच घाला, नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कलरची घालू शकता. तसेच दुसरा कलर आहे लाल रंग. लाल पिवळा रंग हे हळदी कुंकाचं प्रतीक आहे आणि लाल पिवळा रंग हे उत्साहाचं, आनंदाचं, नवजीवनाचं प्रतीक आहे. या लाल पिवळ्या रंगाच्या साड्या देखील तुम्ही वटपौर्णिमे दिवशी परिधान करू शकता. गुलाबी रंग देखील प्रेमाचं प्रतीक आहे. हा सण आपण आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी साजरा करत असतो आणि या सणादिवशी नवरा बायकोतील नाते हे अतूट किंवा घट्ट होण्यासाठी तुम्ही गुलाबी कलरची साडी देखील परिधान करू शकता. तसेच जांभळी, केशरी किंवा चॉकलेटी, पिवळ्या रंगाची म्हणजे कोणत्याही रंगाची तुम्ही साडी घालू शकता आणि पूजाला आवर्जून तुम्ही या रंगाची साडी घाला आणि शक्यतो साडीच परिधान करा, ड्रेस घालू नका. आता आपल्याला या रंगाच्या साड्या घालावायच्या आहेत. आता कोणत्या कलरच्या साड्या आपल्याला घालायच्या नाहीत, तर पांढऱ्या आणि काळ्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही. हे रंग आपल्याला वर्ज करायचा आहे. आणि काळा रंग तर आपल्याला बिलकुल घालायचा नाही. तसेच डार्क निळा जो कलर असतो, त्याला आपण नेव्ही ब्लू म्हणतो, तो देखील कलर तुम्ही या वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही. आता काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला आवर्जून टाळायची आहे. तुम्ही आता बांगड्या देखील हिरव्या कलरच्या बांगड्या जरूर घाला आणि काचेच्या घाला. तुम्ही प्रत्येक साडीवर मॅचिंगच्या बांगड्या घालू शकता, परंतु हिरव्या कलरची साडी तुम्ही आणि हिरव्या कलरच्या बांगड्या तुम्ही अवश्य घाला. तुम्ही सोन्याच्या बांगड्या घालू शकता किंवा बेंटेक्सच्या बांगड्या घालू शकता, परंतु हिरव्या कलरच्या काचेच्या बांगड्या या दिवशी आवर्जून अगदी थोड्या 5 किंवा 6 घातल्या तरी चालतील, परंतु हिरव्या कलरच्या साड्या तुम्ही आवर्जून घाला. काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायचे नाही. इतर तुम्ही पिवळ्या रंगाच्या किंवा गुलाबी रंगाच्या, लाल कलरच्या बांगड्या घालू शकता, परंतु शक्यतो तुम्ही हिरव्या कलरच्या बांगड्या या दिवशी घाला. हा दिवस अत्यंत शुभ आहे आणि अतिशय आनंदात आपल्याला हा दिवस घालायचा आहे. बायका ह्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडसावित्री म्हणजे वडाला प्रार्थना करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, वैवाहिक जीवन चांगलं होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी देखील आपण वडाची पूजा करतो आणि आपलं मागणं किंवा आपण प्रार्थना त्या पद्धतीने करतो. तर हा अतिशय आनंदाचा दिवस असल्यामुळे या दिवशी शक्यतो नवरा बायकोने भांडणं करू नये. या दिवशी कितीही काहीही प्रॉब्लेम झाला तरी डोकं शांत ठेवावं, मन शांत ठेवावं आणि हसत खेळत हा सण तुम्ही साजरा करा. पुरुषांनी देखील महिलांचं कौतुक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण खूप छान उत्साहात हा सण साजरा करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.